जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे सलोका योजना। आणि मित्रांनो, या सलोका योजनेला पुढील 2 वर्ष राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 7 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच जी.आरच्या माध्यमातून योजना कशा प्रकारे राबवली जाते आणि शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे याच्याबद्दलची माहिती संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे वाद सुरू आहेत, ज्याच्यामध्ये मालकी हक्काबाबतचे वाद, शेतबांधावरून होणारे वाद, रस्त्याचे वाद, शेतजमिनीच्या मोजणीचे वाद, भाऊभाऊकीतील वाटणीचे वाद, अशा प्रकारच्या विविध वादांची कोट्यवधी प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत। आणि अशाच प्रकारे जे काही भाऊभाऊकीतील वाद असतील, याच्यामध्ये शेतजमिनीच्या ताब्याच्या बाबतीत, मालकी बाबतीत जे काही वाद आहेत, असे वाद आपापसात मिटून शेतकऱ्यामध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सलोका योजना सुरू करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडं आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल तर अशाच शेतजमीनधारकाची शेतजमिनीची अदलाबदल करण्यासाठी जे काही मुद्रांक शुल्क आहे हे फक्त 2000 रुपये या ठिकाणी घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। याच्यामध्ये मुद्रांक शुल्क 1000 रुपये आणि नोंदणी फी 1000 रुपये अशा प्रकारे 2000 रुपयामध्ये या सलोका योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची अदलाबदल करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। आणि मोठ्या प्रमाणात या जमिनीचा शेतकऱ्यांच्या या योजनेचा शेतकऱ्यांच्या माध्यमातून फायदा घेण्यात आलेला होता। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची असलेली वाढती मागणी किंवा शेतकऱ्यांना होणारा फायदा हे लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना 2 जानेवारी 2025 ते 1 जानेवारी 2027 या पुढील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 2 जानेवारी 2025 रोजी या योजनेचा कालावधी संपुष्टात आलेला होता आणि याच्याचमुळे आता या योजनेला पुढे 2 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता 2000 रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची अदलाबदल करण्यासाठी मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।